या कोथिंबीर वड्या बघा, एकदम पोकळ, जाळीदार आणि आतपर्यंत तळलेल्या आणि चवीला तर एवढ्या भारी लागतात ना. बेसन पिठाची कोथिंबीर वडी भारी लागतेच, पण त्याहून हरभरा डाळ भिजत घालून हरभरा डाळीची कोथिंबीर वडी त्याहून भारी लागते. तुम्ही एकदा अशी डाळीची कोथिंबीर वडी करून खाल्ली ना, याची चव विसरणार नाही, एवढी भन्नाट लागते. चला करूया. या वाटीने 1 वाटी हरभरा डाळ घेतली, 2 वेळा पाण्याने चांगली धुवून घेतली आणि परत पातेल्यामध्ये पाणी घालून 5 तास भिजवून घेतली. 5 तासात बघा आपली हरभरा डाळ एकदम मऊसूत चांगली भिजलेली आहे. डाळ आपण मिक्सरमध्ये वाटणार आहोत, त्यामुळे यामधलं पाणी काढून घेतलेलं आहे. वाटणामध्ये 10-12 हिरव्या मिरच्या, 20-25 लसूण पाकळ्या, अर्धा चमचा जिरे. आता हे सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून जाडसर आपण याचं वाटण करून घेऊया. हे वाटलेलं काढून घेऊया आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडी थोडी डाळ घालून आपण हे वाटून घेऊया. पाणी न घालताच आपल्याला वाटून घ्यायचं आहे आणि चमच्याने अशी खालीवर डाळ हलवून घ्यायची, म्हणजे सगळी डाळ आपली चांगली वाटली जाते. आता ही वाटलेली डाळ काढून घेऊया आणि सगळी डाळ आपण अशीच वाटून घेऊया. अजिबात यामध्ये पाणी घालायचं नाही. पाणी न घालताच आपण डाळ सगळी अशीच वाटून घेणार आहोत. डाळ बघा सगळी अशी बारीक वाटून घेतली. आता एक पेंडी कोथिंबिरीची स्वच्छ निवडली आणि 2-3 वेळा पाण्याने चांगली धुवून घेतली. धुवून घेतल्यावर अशी बारीक चिरून घेतली. आता ही कोथिंबीर बघा, आपली जेवढी डाळ आहे ना, त्याच्यात दुप्पट ही कोथिंबीर आहे. आपल्याला कोथिंबीर वड्या करायच्या आहेत, त्यामुळे दुपटीनं आपल्याला कोथिंबीर घ्यायची आहे. आता ही वाटलेली डाळ आहे ते या कोथिंबीरमध्ये घालून घेऊया. आता हे लसूण मिरचीचं वाटण केलेलं आहे ते घालून घेतलं. 2 चमचे पांढरे तीळ घातले, अर्धा चमचा ओवा घातला, अर्धा चमचा हळद, चवीप्रमाणे मीठ घालूया. आता आधी आपण गॅसवर पातेल्यामध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवायचं, म्हणजे आपल्या वड्या तयार होईस्तोवर पाणी चांगलं गरम होतं. आता हे मिश्रण आपण चांगलं असं मिक्स करून घेऊया. कोथिंबीर, डाळ, मसाले सगळे एकजीव झाले पाहिजेत, असं चांगलं मिसळून घ्यायचं. तुम्हाला वाटलं कोथिंबीर कमी वाटत आहे, तर तुम्ही थोडी परत यामध्ये कोथिंबीर घालून घेऊ शकता, किंवा तुम्हाला वाटलं पीठ कमी पडत आहे तर तुम्ही बेसन पीठ यामध्ये घालून घ्या. पण आपलं हे वड्याचं पीठ बघा एकदम व्यवस्थित असं झालेलं आहे. आता आधी आपण चाळणीला तेल लावून घेऊया. आपण चाळणीमध्ये वड्या उकळणार आहोत, त्यामुळे चाळणीला आधी तेल लावून घेतलं आणि आता आपण ह्या वड्याचे मोठे मोठे असे गोळे करून घेऊया. आपण हा गोळा मध्ये ठेवणार आहोत, त्यामुळे मी लांब असा मोठा गोळा करून घेतलेला आहे. आणि आता बाजूचे गोळे आपण लहान करून घेऊया. चाळणीचं अंतर कडेला लहान असतं, म्हणून मी हे लहान गोळे केलेले आहेत आणि हा मोठा गोळा आहे तो मध्यभागी ठेवायचा. हे लहान गोळे असे बाजूनी ठेवून घेऊया. तोपर्यंत बघा पाणी आपलं चांगलं गरम झालेलं आहे आणि पातेल्यावर अशी चाळण ठेवून द्यायची आहे. वरनं झाकण झाकूया आणि 15 ते 20 मिनटं वड्या चांगल्या उकडून घेऊया. 20 मिनटं झालेली आहेत. आता आपण वड्या उकडल्या आहेत का ते बघूया. सुरी आधी मध्यभागी अशी खुपसून बघायची आहे. बघा अजिबात आपल्या सुरीला पीठ लागलेलं नाही, याचाच अर्थ आपल्या वड्या चांगल्या उकडलेल्या आहेत. आता आपण वड्या चांगल्या गार करून घेऊया. गार झाल्यानंतर वड्या बघा आपल्या अशा दिसत आहेत. वड्या गार झाल्या ना आपल्याला व्यवस्थित कापता येतात, अजिबात याचे तुकडे होत नाहीत, चुरा होत नाही. आता आपण वड्या कापून घेऊया. आपल्याला वड्या जास्त जाड किंवा जास्त पातळही कापायच्या नाहीत. अशा मध्यम आकारामध्ये वड्या कापून घेऊया. वड्या जर जाड कापल्या तर त्या तळता वेळेस कच्च्या राहतात आणि जास्त पातळ जर कापल्या तर तेलामध्ये त्याचा चुरा होतो आणि करपल्या जातात. म्हणून मध्यम ह्याच्यामध्ये अशा वड्या कापून घ्यायच्या आहेत. आपण वड्या कापायला घेतो ना त्यावेळेसच कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवायचं, म्हणजे तेल पण गरम होतं आणि आपल्या इकडं वड्या पण कापून होतात. तोपर्यंत बघा इकडं तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे आणि तेलामध्ये वड्या सोडून घेऊया. वड्या उलटायची घाई करायची नाही. वड्यांना खालच्या बाजूने चांगलं तळून द्यायचं आहे, मगच वड्या आपल्याला खालीवर करून घ्यायच्या आहेत. प्रत्येक वडी अशी खालीवर करून घ्यायची, म्हणजे कुठलीही वडी कच्ची राहत नाही आणि सगळ्या वड्या एकसारख्या तळल्या जातात. वड्या तळतो त्यावेळेस आपल्याला गॅस मध्यम ठेवायचा आहे. मध्यम गॅसवरच वड्या तळायच्या आहेत,
मोठा गॅस जर ठेवला तर वड्या करपतील आणि बारीक गॅस ठेवला तर वड्या आतमधून कच्च्या राहतील. म्हणून मध्यम गॅसवर अशा खरपूस वड्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत. आपल्या वड्या तळून झालेल्या आहेत. आता या काढून घेऊया आणि राहिलेल्या वड्या पण अशाच तळून घेऊया. सगळ्या वड्या बघा आपल्या तळून झाल्या आहेत. तुम्हाला जवळून दाखवते. एकदम जाळीदार आतपर्यंत तळलेल्या आणि चवीला तर एवढ्या भारी लागतात ना. तुम्ही एकदा अशी डाळ कोथिंबीर वडी करून खाल्ली ना, बेसन पिठाची कोथिंबीर वडी करणं विसराल. एवढ्या आपल्या ह्या वड्या भारी लागतात. तुम्ही व्हिडिओ बघता पण लाईक आणि सबस्क्राईब करत नाही. जाता जाता तेवढा लाईक आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.